करायला? गंडोला राईड. आणि फायनली आज तो दिवस होता ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. एशियातील सगळ्यात उंच आणि थ्रिलिंग गंडोला राईड्स पैकी एक म्हणजे गुलमर्गची गंडोला राईड. मोठ्या लाईन नंतर फायनली फेज 1 कम्प्लीट झाली, पण खरी जादू अजून बाकी होती. पुन्हा एक मोठी लाईन आणि मग फेज 2. ऑनेस्टली समोर जे दिसलं ना ते शब्दात सांगणं शक्यच नव्हतं. सगळीकडे शुभ्र बर्फ, ढगांमध्ये हरवलेले पर्वत आणि इतकं शांत आकाश. तेव्हा खरं जाणवलं काश्मीरला हेवन ऑन अर्थ का म्हणत असावेत. इतक्यात हलकासा स्नोफॉल सुरू झाला आणि त्या पडणाऱ्या बर्फासोबत तो क्षण अक्षरशः डोळ्यात साठवून घेतला. असा क्षण जो आयुष्यभर विसरता येणार नाही. परत येईपर्यंत सगळेच खूप दमलो होतो. सगळेजण हॉटेलवर परतले, पण माझा दिवस अजून संपला नव्हता. मी ठरवलं आज काश्मीर एकटीने अनुभवायचं. हॉटेलच्या आजूबाजूला थंड हवा, समोर दिसणारं डल लेक, तिथली माणसं, रस्ते, ह्याचं एक वेगळंच मॅजिक होतं. कदाचित खूप दिवसांनी मी स्वतः सोबत इतका सुंदर वेळ घालवला होता. हा दिवस माझ्या काश्मीर ट्रिप मधला सगळ्यात आवडता, मॅजिकल आणि आठवणीत राहणारा दिवस होता.